पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतल्या विशेष कोर्टात दाखल केल्याची माहिती समोर येतेय। त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय। दरम्यान ईडीनं पुरवणी आरोपपत्र कोर्टात दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। पवार साहेबांनी सांगितलं आपलं लढायचंय, सुप्रियाताईंनी काळजी व्यक्त केली तो त्यांनी सुद्धा सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे लढायचं। फक्त चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा 100% आपला आहे असा विश्वास इथे मी व्यक्त करतो। त्यांची पद्धत आहे नाही जो त्यांना लवून जात नाही वाकत नाही त्यांच्यासमोर स्वाभिमानाने उभा राहतो त्यांना ईडीच्या नोटिसा द्यायच्या हे आजच कर झाले आतापर्यंत। माझं तर त्या सगळ्या माध्यमात माननीय पंतप्रधानांना प्रश्न आहे की ज्या माननीय पंतप्रधानांनी खातो नव्हती आणि खावा देतो नव्हती असं म्हणत आली ते सातत्यानं। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दस्तूर खुद्द स्वतः केले, त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच तुम्ही पक्षात घेतलं, सन्मान दिलेला, सोबत सरकारमध्ये घेतलं, मंत्री करताय। तर तुमची ही जी अशा ज्या कारवाई आहेत ना त्या सगळ्या संशयास्पद असतात, लक्षात घ्या। रोहित पवारांवर जी चौकशी लावली होती एक आकसापोटी आणि राजकीय हितशत्रुता मानून ती चौकशी लावली होती। त्यामुळे त्या चौकशीत काही तथ्य निघणार पण नाही, कारण पवार कुटुंब हे सर्व गोष्टी एकदम काटेकोरपणे तंतोतंत प्रत्येक गोष्टीचं पालन करणारा एक परिवार आहे। त्यामुळं रोहित पवारांवर जी चौकशी लावली होती चौकशीत काही तथ्य निघणार नाही, मी विश्वासाने आणि खात्रीने सांगतो। अशा संवेदनशील बाबीवर माहिती घेऊन बोलणं आवश्यक आहे। ईडीमध्ये कोणाचं नाव आलंय कोणाचं नाव आलेलं नाही हा तपासातला एक भाग आहे। ज्यांचं नाव आलंय ते त्याचा खुलासा देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।